तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से. आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भुताटकी होती की केवळ एक त्यांचा भास. तो एक भास होता. संतोष गेली 7 वर्षे टॅक्सी चालवायचं काम करत होता. त्याचं कुटुंब हे त्याच्या टॅक्सी चालवून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत होतं. संतोष तसा लहानपणापासूनच बाहेर त्याच्या मित्रांबरोबरच असायचा. त्यामुळे त्याचे शिक्षणही तसे कमीच झाले होते. थोडक्यात तो थोडा उडाणटप्पूच होता. पण कुटुंबाची जबाबदारी आल्याने त्याने टॅक्सी चालवायचा निर्णय घेतला. संतोषच्या घरचं वातावरण हे तसं भक्तिमय होतं. त्याची आई ही विठ्ठलाची भक्त होती. ती नेहमीच देवदेव करत असायची. पण संतोषला याच गोष्टीचा त्रास व्हायचा. तो सारखा त्याच्या आईला बोलून दाखवायचा, तू कशाला अशी देवदेव करत असतेस? देवाने आजवर असं काय दिलं आहे आपल्याला? पण या संतोषच्या बोलण्याने त्याच्या आईची देवावरची श्रद्धा काही कमी झाली नाही. त्या दिवशीही असंच घडलं. संतोष रात्री उशिरा त्याची टॅक्सी घेऊन दारात आला. घरात पाऊल ठेवताच त्याच्या आईला देवापुढे बसलेलं पाहून संतोष रागाने त्याच्या आईकडे पाहू लागला. संतोषला घरी आलेलं पाहून त्याची आई संतोषला म्हणाली, संतोष बाळा, तू आलास? कधीपासून वाट पाहते मी तुझी. ते बघ, शेवटी तुझ्या काळजीपोटी देवालाही पाण्यात ठेवलंय मी. विठ्ठलाची कृपा, तू सुखरूप घरी आलास. आईच्या या बोलण्याने संतोषचा राग उफाळूनच आला. काय चाललंय तुझं? का प्रत्येक गोष्टीत तुझं तू देवदेव करत असतेस? संतोषची आई यावर त्याला समजावत म्हणाली, अरे आपण आज जे काही 2 वेळचं जेवतोय ही सगळी त्याचीच तर कृपा. संतोष यावर अजूनच भडकला. तुला नक्की काय म्हणायचंय? मी माझ्या हिमतीवर कमावतोय. माझ्या कमाईतून येणाऱ्या पैशावर आपल्याला हे 2 वेळचं जेवण मिळतंय आणि तू म्हणतेस हे मी नाही तर देव करतोय. पण देवभूई संतोषची आई संतोषला पुन्हा समजावत म्हणाली, अरे संतोष, ती तुझ्या टॅक्सीत जी काही लोक बसतात ना, ती सुद्धा देवाच्याच कृपेने तर येतात तुझ्याकडे. आता मात्र संतोषचा रागाने तीळपापड झाला. ठीक आहे, मी आजपासून घरीच बसतो आणि मग बघू आपलं पोट कसं आणि कोण भरतं ते. आणि हो, यावेळी तू देखील माझ्यासोबत घरीच राहायचं. ना कुठल्या वारीला जायची गरज, ना कुठल्या देवाला भेटायची. संतोषच्या आईची देवावरची श्रद्धा ही कधी संतोषला कळलीच नव्हती. त्याला वाटायचं त्याची आई नेहमीच त्याला असं बोलून कमीपणा दाखवते आहे. यावेळी वारीला जायला मिळालं नाही म्हणून संतोषची आई दुःखी होऊन देवापुढे बसली आणि संतोषच्याच भल्यासाठी देवापुढे हात जोडू लागली. संतोषने बोलल्याप्रमाणे 15 दिवस काहीच काम केले नाही. काम नाही म्हणून पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून घरात अन्न नाही. पोटात अन्न नसलं तरी एक वेळ संतोषला चाललं असतं. पण पोटात दारू उतरली नाही तर मात्र त्याचे हातपाय थरथरू लागायचे. एके संध्याकाळी अचानकच संतोष तयारीला लागला. तशी त्याची आई काळजीपोटी त्याला म्हणाली, संतोष, कुठे कामाला चाललायस का? संतोषचा त्याच्या आईवरचा राग अजूनही मावळला नव्हता. तो त्याच्या आईला जरा रागातच म्हणाला, हो, चाललोय गाडी चालवायला. तुझा देव काय माझं पोट भरणार नाही. अरे पण आज जायलाच हवे आहे का? का? काय आहे आज? अरे आज अमावस्या आहे आणि मुद्दामून तू संध्याकाळचा बाहेर चाललास. काही होत नाही, मला जाऊ दे, असं म्हणून संतोष घराबाहेर पडला. बाहेर पावसाला सुरुवात झाली होती. पैसे भिजू नये यासाठी त्याने एका कागदात काही पैसे घेतले आणि ते शर्टाच्या वरच्या खिशात ठेवून त्याने त्याची टॅक्सी चालू केली. त्याने संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत टॅक्सी चालवली. अनेक भाडी घेत तो एका विरान जागी पोहोचला. एक अशी जागा जिथे फारच तुरळक लोकवस्ती होती. तिथून परतत असताना लागणारा तो परिसर संपूर्ण जंगलाचा आणि निर्मनुष्य होता. संतोषला या सगळ्याची सवय होती. तो त्याच्याच धुंदीत गाणं गुणगुणत होता. तोच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पावसातून गाडी चालवत असताना त्याला रस्त्याकडेला एक मुलगी पावसात भिजत असलेली दिसली. निर्मनुष्य रस्त्यातही एक आयतं गिऱ्हाईक मिळणार म्हणून संतोष खुश होता. त्याने त्याची गाडी थांबवली आणि त्या मुलीला त्याच्या टॅक्सीत यायला सांगितले. ती मुलगीही गप्पपणे टॅक्सीत येऊन बसली. संतोषने त्याची टॅक्सी चालू केली. काही वेळाने संतोषने विचारले, मॅडम, कुठे सोडायचंय तुम्हाला? पण यावरती मुलगी काहीच बोलली नाही. संतोषही काही वेळ गप्प बसला. पण थोड्या वेळाने संतोषने पुन्हा एकदा विचारले, मॅडम,
कुठे सोडायचंय तुम्हाला? तशी ती मुलगी जरा गंभीर आवाजात म्हणाली, स्मशानात. या उत्तराने संतोष आधी तर दचकलाच, पण मग हा एक विनोद असल्याची जाणीव होताच तो हसत त्या मुलीला म्हणाला, काय मॅडम, रात्रीच्या यावेळी तुम्ही असले काय जोक करताय? दुसरा तिसरा कोणी असता तर घाबरल्याच असता. असं म्हणताच टॅक्सीतील आतील लाईट बंद झाले. हेडलाईट ऑफ झाली आणि खाडखाड आवाज करत संतोषची गाडी अचानकच रस्त्यात थांबली. संतोष काळजीतच पडला. या गाडीला असं अचानक बंद पडायला काय झालं? मॅडम 1 मिनिट हा, असं म्हणून संतोष गाडी बाहेर पडला. त्याने तपासून पाहिलं तर गाडी बंद पडण्यासारखं त्यात काहीच आढळून आलं नाही. हे कसं शक्य होतं? संतोषने त्याच्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन करण्यासाठी त्याचा मोबाईल चेक केला आणि पाहतो तर काय, त्याचा मोबाईलही स्विच ऑफ झालेला. त्याने अनेक प्रयत्न केले पण तो काही स्विच ऑनच होईना. त्याने सहजच किती वाजलेत हे पाहण्यासाठी त्याच्या मनगटावरचं घड्याळ चेक केलं तर तेही बंद पडलेलं. असं म्हणतात, आपल्या आसपास जर एखादी नकारात्मक शक्ती असेल तर इलेक्ट्रिकच्या कोणत्याही वस्तू आणि वाहने यामुळे आपोआपच बंद पडतात. त्या जंगल सदृश्य रस्त्यावर सगळीकडे फक्त आणि फक्त काळोखच होता. अशा त्या मुलीला धीर देण्यासाठी संतोषने टॅक्सीचा मागच्या सीटचा दरवाजा उघडला. त्याने आत वाकून पाहिले तर आतील दृश्य मन सुन्न करून सोडणारे होते. त्याच्या टॅक्सीत मागच्या सीटवर कोणी मुलगी बसलेली नव्हती, तर तिथे एका म्हाताऱ्या बाईचं प्रेत पडलेलं होतं. संतोष भीतीने त्याच्या टॅक्सीचं उघडलेलं दार बंद करणार तोच त्या बाईने तिचे डोळे उघडले. तिने अर्धवट बंद असलेल्या दारावर तिची लाथ मारली. या धक्क्याने संतोष पाठी उडवला गेला. तशी ती म्हातारी टॅक्सीतून बाहेर आली आणि ती संतोषच्या पोटावरच बसली. तिने एका हाताने संतोषचा गळा जोरात आवळून धरला. हे सगळं इतक्या झटकन झालं की संतोषलाही त्याच्या सोबत नेमकं काय घडतंय हेच कळेना. त्याचा श्वास सडकू लागला होता. मरण त्याच्या डोळ्यावर दिसू लागलं होतं. सगळं काही संपलं असं वाटत असतानाच त्या म्हातारीचा एक हात चुकून संतोषच्या छातीवर पडला आणि विजेचा झटका लागावा तशी ती त्याच्यापासून दूर फेकली गेली. त्याच वेळी तिथे एक गाडी आली. संतोषला रस्त्याकडेला असं पडलेलं पाहून त्या गाडीतील माणसाने त्याची गाडी रस्त्याकडेला लावली. त्याने संतोषला उठण्यासाठी हात दिला आणि त्याच्यासोबत काय झालं हे त्याला विचारू लागला. पण संतोष त्याला खरं काय ते सांगू शकत नव्हता. म्हणून त्याने गाडी अचानक बंद पडली म्हणून बाहेर आलो आणि चिखलात पाय सरकून घसरून पडलो असे सांगितले. त्याने संतोषची गाडी पाहिली तर त्यालाही त्यात तसा काही प्रॉब्लेम दिसून आला नाही. म्हणून मग त्याने ती चालू करून पाहिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती चालू झाली. संतोषने त्याच्या घड्याळाकडे पाहिले तर तेही सुरू झाले होते. मोबाईल स्विच ऑन करताच तोही सुरू झाला होता. संतोषने त्या माणसाचे आभार मानले. संतोष विचार करू लागला. त्याच्या पोटावरती म्हातारी म्हणजेच एक जिवंत प्रेत बसलं होतं जे त्याचा जीव घेणार होतं. पण अचानक असं काय झालं ज्यामुळे ती विजेचा झटका लागावा तशी त्याच्यापासून दूर उडवली गेली. संतोषने त्याच्या खिशात पाहिले तर त्याला कागदात गुंडाळलेले पैसे दिसले. त्याने तो कागद नीट संपूर्ण उघडून पाहिला आणि तो त्या कागदाकडे एकटक पाहतच राहिला. संतोषच्या आईने एका वर्तमानपत्रातून एक विठ्ठलाचे चित्र असलेलं मोठं कात्रण कापून घेतलं होतं. संतोष त्याच विठ्ठलाच्या फोटोत पैसे गुंडाळून खिशातून घेऊन आला होता. संतोष त्या फोटोकडे पाहतच राहिला. तोच त्याला बाजूने गाडी चालू झाल्याचा आवाज झाला. त्याने पाहिले त्याची मदत करणारा तो माणूस स्वतःची गाडी घेऊन त्याच्या बाजूने निघून चालला होता. पण त्याच्या गाडीच्या पाठच्या सीटवर संतोषला कोणीतरी बसलेलं दिसलं. ती एक मुलगी होती. तिने पाठी वळून संतोषकडे पाहिले आणि ती विचित्रपणे संतोषकडे पाहून हसू लागली. पागल बुआ,
चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.